नमस्कार. आपण लेक्चर सुरू करूया. आज आपण स्टडी करणार आहोत टाइप्स ऑफ कीज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ER डायग्राम स्टडी केलेली आणि ER डायग्राम स्टडी केल्यानंतर आपण रिलेशनल मॉडेल बघितलेलं. आता त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला कीज पाहिजे असतात. मग व्हेरियस टाइप्स ऑफ कीज आहेत. डेटाबेसने प्रोड्यूस केलेल्या डेटाबेस कीज कोणत्या कोणत्या आहेत? फॉरेन की, सरोगेट की, ऑल्टरनेट की, प्रायमरी की, कंपोजिट की, कॅन्डिडेट की अँड सुपर की. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची की आहे प्रायमरी की. प्रायमरी की मध्ये हा एक टेबल जो आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला, एक टेबल आहे त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्सचं रिलेशनशिप दाखवलेलं. ठीक आहे. एंटिटी रिलेशनशिप डायग्राम यूज करून मी एक रिलेशनल टेबल बनवला. त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई लायसन्स, एम्प्लॉई पासपोर्ट. नंतर त्याचे काहीतरी डिटेल्स आहेत आणि त्याचे डिटेल्स हे अशा प्रकारे आहे. तर आता जो एम्प्लॉई आयडी प्रायमरी की मी असा दाखवलेला आहे. प्रायमरी की म्हणजे जर मला कोणत्या एम्प्लॉईचा एक स्पेसिफिक रेकॉर्ड काढायचा असेल तर तो रेकॉर्ड काढण्यासाठी मला एक युनिक आयडेंटिफिकेशन लागणार की ते फक्त त्याचंच असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपला हा क्लास आहे त्याच्यामध्ये निकिता नावाच्या जर 2 मुली असतील तर जर मला कोणत्या निकिताला हाक मारायची असेल तर मी त्यांना डिफरेन्शिएट कशाने करू शकते तर त्यांच्या सरनेमने करू शकते, तुमच्या आडनावाने करू शकते. त्याच प्रकारे एम्प्लॉई आयडी जे आयडेंटिकली किंवा युनिकली आपण डिफरेन्शिएट करू शकतो त्याला आपण प्रायमरी की म्हणतो. ठीक आहे. मग नंतर तो झाला तुमचा प्रायमरी की. प्रायमरी की नंतर आहे कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की तो तुमचा प्रायमरी की पण असू शकतो किंवा तुमचा नॉर्मल कोणताही रेकॉर्ड आपण रेकॉर्ड कीप मध्ये करू शकतो, त्याला आपण कॅन्डिडेट की बोलतो. नेक्स्ट आहे तुमची फॉरेन की. फॉरेन की म्हणजे की एक असा रेकॉर्ड म्हणजे DID जो एक रेकॉर्ड आहे तो मी रेकॉर्ड दुसऱ्या टेबलमध्ये सुद्धा यूज करू शकते. म्हणजे हे बघा, डेझिग्नेशन साठी DID हे एक मी युनिक आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे जसा फॉरेन कन्सेप्ट आहे. फॉरेन म्हणजे जशी त्याच्या नॉर्मल शब्दाची कोड आहे तसंच आपण डेटाबेस मध्ये पण यूज करू शकतो. की एक बाय डिफॉल्ट एक टेबल 2 आहे. त्या टेबल 2 मध्ये DID नावाचा एक रेकॉर्ड आहे किंवा एक ऍट्रिब्यूट आहे. तो ऍट्रिब्यूट मी टेबल 1 मधून रेफर करते. ठीक आहे. मग ह्याचा जो रेफर केलेला DID आहे आणि ह्या टेबल 2 चा जो DID आहे तो कॉमन असायला पाहिजे. त्याला आपण बोलणार फॉरेन की. परत एकदा सांगते, प्रायमरी की म्हणजे काय, युनिकली आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण प्रायमरी की यूज करतो. कॅन्डिडेट की म्हणजे जे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहेत त्याचं कलेक्शन म्हणजे कॅन्डिडेट की असणार. आणि फॉरेन की म्हणजे काय की एका दुसऱ्या टेबलमध्ये मी एक रेकॉर्ड किंवा एक ऍट्रिब्यूट यूज करते, तो झाला माझा फॉरेन की. ठीक आहे. या तिन्ही कीजला मिळून एक की बनते, त्याला बोलतात सुपर की. मग त्या सुपर की मध्ये प्रायमरी की पण असू शकते, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट की पण असू शकते आणि त्याच्यामध्ये ऑल्टरनेट की सुद्धा असू शकते. ऑल्टरनेट की म्हणजे काय, हे किंवा ते. ही की किंवा एम्प्लॉई लायसन्स पण यूज करू शकते किंवा एम्प्लॉई पासपोर्ट पण यूज करू शकते, म्हणून त्याला ऑल्टरनेट की असं बोलतात. ठीक आहे. युनिक कीचा कन्सेप्ट एक जरा वेगळा आहे, तो मी तुम्हाला नंतरच्या लेक्चरमध्ये सांगू शकते. त्याचं एक्झाम्पल आहे हे बघा. अजून आहेत, एक स्टुडंटचा रेकॉर्ड घेतला आपण तर स्टुडंट्सला 1 2 3 असे नाव दिले किंवा त्याचा रोल नंबर पण असं ठेवलेला आहे. स्टुडंट आयडी मी प्रायमरी की म्हणून यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे स्टुडंट आयडी, रोल नंबर आणि ईमेल आयडी त्याला मी कॅन्डिडेट की ठेवलेली आहे. मग इधर मी रोल नंबर ऑल्टरनेट की म्हणून यूज करू शकते किंवा ईमेल आयडी ऑल्टरनेट की म्हणून यूज करू शकते. असंच एक एक्झाम्पल आहे डिपार्टमेंट म्हणून, डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे. आणि डिपार्टमेंट नेम नावाचा एक टेबल आहे, तर त्याच्यातला डिपार्टमेंट आयडी ही एक प्रायमरी की आहे आणि तोच डिपार्टमेंट आयडी मी टेबल स्टुडंट मध्ये यूज केला तर त्याला आपण ऍज अ फॉरेन की म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा बेसिकली कीजचा कन्सेप्ट झाला. स्टुडंट आयडी आणि फॉरेन की हे दोन रिलेशनशिपला इंटरचेंज करून आपण त्याला यूज करू शकतो, म्हणून त्याला फॉरेन की असं नाव देतो. परत एकदा रिवाइज करूया. कीजचा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. टाइप्स ऑफ कीज तुमच्या ह्या लक्षात असायला पाहिजे. फक्त डेटाबेस कीज मध्ये टाइप्स आहेत, प्रायमरी की, कंपोजिट की, कॅन्डिडेट की, सुपर की, फॉरेन की, सरोगेट की आणि ऑल्टरनेट की.
युनिकली आयडेंटिफिकेशन करायचं असेल मग त्याला आपण प्रायमरी की म्हणतो. जर वेगळे कोणते तरी ऍट्रिब्यूट्स घ्यायचे असतील तर आपण त्याला कॅन्डिडेट की म्हणतो. जर एका टेबलचा डेटा दुसऱ्या टेबलमध्ये जर मला यूज करायचा असेल तर आपण त्याला फॉरेन की म्हणणार. आणि प्रायमरी की, कॅन्डिडेट की आणि फॉरेन की या तिघांचं मिळून जी एक की आपण बनवू शकतो तिला आपण सुपर की म्हणतो. जसं नाव आहे त्याचं सुपर की. ठीक आहे. ऑल्टरनेट की म्हणजे हा एक ऍट्रिब्यूट किंवा तो ऍट्रिब्यूट त्याला आपण ऑल्टरनेट की म्हणतो. ठीक आहे. तर आजचं हे लेक्चर मी इथेच थांबवते. धन्यवाद.